आता दादा अप्स डाऊन्स तर म्हणजे आपल्या फील्डमध्ये तर हे म्हणजे मॅन्डेटरी आहे की अप्स डाऊन्स येतातच. कधी असा डाऊनफॉल आला किंवा असं रिजेक्शन मिळालं असं वाटलं की अरे हे का झालं, तर ह्यानंतर आपल्याला काहीच मिळणार नाही, किंवा अशी कधी सिच्युएशन आली? अशी खूप वेळ आली माझी सिच्युएशन. म्हणजे फायनान्शियली म्हणा किंवा म्हणजे काम आलं आणि फायनल होता होता राहून गेलं, निघून गेलं. हो नाही, फायनान्शियल कंडिशन तर म्हणजे माझी आता ह्या गेल्या 7-8 वर्षात सुधारली आहे. त्याच्या आधीपर्यंत तर म्हणजे पण तरी पण मी फार समाधानी होतो. मिळेल त्याच्यात मला सगळं पुरत होतं, गरजा माझ्या भागत होत्या. फुबाई फूच्याच एका दुसऱ्या का तिसऱ्या सीझनला मी आलो होतो. राकेश सारंग तेव्हा ते प्रोड्युसर आणि डिरेक्टर होते. तेव्हा मी आलो होतो आणि माझं आणि निलेश साबळेचं एक स्किट होतं. निलेश तेव्हा अँकर होता, तर मला एका स्किटसाठी बोलवलं होतं. पण ते स्किट का कोण जाणे काही फार वर्क झालं नाही, ते बरं झालं नाही. कारण आम्हाला स्क्रिप्ट दिली नव्हती, तुमचं तुम्ही इम्प्रोवाईज करा, तुम्ही बसवा. आता त्यावेळेला अगदीच नवखे आपण आणि एवढं टेलिव्हिजनचा अंदाज नाही, माहीत नाही. तर आमच्या परीनं असं कसं तरी केलं आणि राकेश सारंगांनी येऊन आम्हाला खूप शिव्या घातल्या होत्या. हां, अरे काय केलंस तू, काय म्हणे, आणि बरंच काय काय बोलले होते. आणि हे सगळं रिशूट करावं लागेल, यांना सगळ्यांना पॅकअप करा, यांना थांबवा, अजून काहीतरी करा त्याच्यात नीट, असं खूप खूप बोलले. माझा इतका मॉरल डाऊन झाला होता. त्याच्यानंतर मी रात्री प्रवास करून औरंगाबादला गेलो. मी ठरवलं की आता बस नाही शक्य, आपल्याला इकडे नाही यायचं, आपल्याला आता नाही शक्य. आणि मी ठरवलं होतं की आता मी इथे फुबाई फुकडत बघणार पण नाही. हार्ट ब्रेक मोमेंट होती ती. आणि इतकं मॉरल डाऊन झाल्यासारखं, म्हणजे ते त्यांचा स्वभाव होता बोलायचा. ते बोलायच्या नंतर ते विसरून पण जायचे, ते परत प्रेमाने बोलायचे, पण ते मला फारच लागलं. कारण ते फर्स्ट टाइम झालं असेल बहुतेक असं. म्हणजे एकतर इतक्या लांबून आपण आलोय, आपण काहीतरी करतोय, नाही होते आपल्याकडून, आपल्याला नाही जमवते, हे आयुष्य नाही, आपल्यासाठी नाहीच आहे, असं म्हणून मी परत गेलो होतो. पण त्या दुनियादारी मिळालं. दुनियादारीमध्ये आमचं 5 दिवस वर्कशॉप होतं ना. त्या वर्कशॉपमध्ये जितेंद्र जोशी, स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई तामणकर, उर्मिला कानेटकर यांची एवढी घट्ट मैत्री झाली. एवढा कॉन्फिडन्स दिला. संजय मुने आमचं वर्कशॉप घ्यायचे तेव्हा इतका कॉन्फिडन्स दिला ना मला, इतका कॉन्फिडन्स की म्हटलं नाही, इतकं पण आपण मूर्ख नाही, आपल्याला काहीतरी येतं, त्यामुळे आपण आज इथे आहोत. असं झालं होतं मला. संजय दादाचा एक किस्सा सांगू का? राधा शो झाला ना, तेव्हा प्रोमो करून गेले आणि नंतर म्हणाले मी शो नाही करणार. तर जे म्हणजे त्यांचं जे कॅरेक्टर आहे ते दुसरे आर्टिस्ट करत होते, पण प्रोमोमध्ये संजय दादा दिसायचे 1.5 वर्ष. आणि त्यांना खूप कन्व्हिन्स केलं की नाही, आम्ही म्हणजे तुम्ही डेट्स द्या आणि मग तसं शूट करू. नाही म्हणे, आता माझी इच्छा नाही आहे, असं म्हणून ते गेले. आणि प्रोमोमध्ये ते 1.5 वर्ष दिसत होते. वा. असं कधी झालंय की एखादं, म्हणजे आता तुम्ही सांगितलंच की ते वर्क नाही झालं, किंवा चला हवा युद्धाला जेव्हा तुम्ही आलात तेव्हा असं कधी झालं काही लिहिलं आणि ते पंचच नाही बसला, किंवा ती स्किट वर्क नाही झाली, किंवा मग त्याच्यावरून कोणी काही बोललं, किंवा त्याच्या मागचं स्ट्रगल काय होतं? हो, असं झालंय माझं 2-3 वेळा झालंय की मी लिहून आणलं आणि मला ती कॉमेडीची बुलेट ट्रेनची सवय ना, की मी जरा सोशल पॉलिटिकल असं लिहायचो. आणि इकडं म्हणजे ह्युमरच लागतं, इकडं फक्त ह्युमर, म्हणजे मॅड कॉमेडी, स्लॅपस्टिक कॉमेडी जी कुशलला आवडते खूप ती. आणि माझं स्किट कसं असतं की त्यात शब्द बंबाळ असतं थोडंसं, वाक्य आणि टाळ्यांची वाक्य असतात, लाफ्टरची वाक्य असतात, टाळ्यांची जास्त असतात, सोशल काहीतरी मेन्शन करणारे वाक्य असतात. तर तसं त्या कलाकाराचं आता मी नाव नाही सांगत, पण त्याची बुद्धीच तेवढी, बिचारा तो काय करणार तरी नाही, हे वर्क नाही होगा, हे वर्क नाही होणार, हे रिजेक्ट, हे नाही करायचं. म्हणजे शूट केलं पण नाही त्याच्या आधीच, वाचूनच रिडिंगलाच, हे नाही होणार, मी तर नाही करणार, असं झालं. पण त्यावेळेला निलेश माझ्या बाजूने उभा राहिला की तो म्हटला नाही स्किट चांगलं आहे योगेश, हे होईल. जो म्हटलं ना मला नाही करायचं, त्याचं कॅरेक्टर दुसऱ्याला दिलं, तू नको करू याच्यात, तू बाजूला थांब, किंवा तुला दुसरं कॅरेक्टर करायचं तर कर, पण हे स्किट होणार. आणि ते स्किट झालं. आणि विशेष म्हणजे ते स्किट झाल्यानंतर, आणि ते इव्हेंटला स्किट होतं, इव्हेंट कोल्हापूर की कुठला तरी इव्हेंटचं स्किट होतं, इव्हेंटला झालं आणि पब्लिकने एवढं एन्जॉय केलं. आणि आजही ते टेलिव्हिजनला बऱ्याचदा ते रिपीट दाखवतात. इव्हन युट्यूबला पण तुमचे व्हिडिओज आहेतच ना, म्हणजे मध्ये मध्ये आम्ही जर टाकलं ना की पटपट सगळे व्हिडिओज येतात. त्यावेळेला ते महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या वेळेला मी ते केलं होतं, ते रिस्क नावाची कविता, ती तर एवढी व्हायरल झाली नंतर माझ्या आवाज. एकदा आम्हाला म्हणजे ऐकायला आवडेल. ती दारूची हे आहे, ती मला दारू चढत नाही, तुम्ही बघितली असेल किंवा ऐकली असेल, करून खूप व्हायरल झाली होती. एकीकडे रिस्क नावाची इंग्रजी कविता, तिथं अनेक लोकांनी भाषांतर केलं, त्यात मला पण एक सापडलं आणि ते मी केलं.
मला दारू चढत नाही, कारण दारू पिण्याची माझी स्पेशल सिस्टीम आहे. दारू प्यायची असेल तर मी ती झोपण्यापूर्वी पितो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते, मी हळूच माझ्या खोलीत येतो, कपाटातून बाटली काढतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीचं बूच उघडतो, बाटली ते दारू ग्लासात ओतून घेतो, बाटलीला बूच लावून कपाटात ठेवून देतो, ग्लासातली सगळी दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, ग्लास फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही, दारू मला अजून चढलेली सुद्धा नाही. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओतून घेतो, ग्लासातली दारू पिऊन मोरीत जाऊन ग्लास धुवून टाकतो, बाटलीला बुस लावून फळीवर ठेवून देतो, हळूच बायकोच्या खोलीत डोकावून पाहतो, बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या कानाचा त्या कानाला पत्ता नाही, दारू मला अजून चढलेली. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने ग्लास घेतो, बाटली दारू ग्लासातून पिऊन घेतो, बाटलीला पोचलून बायकोच्या पलंगावर ठेवून देतो, हळूच ग्लासातली दारू बाटलीत जाऊन पिऊन टाकतो, ग्लास पलंगावर ठेवून देतो, हळूच बायकोच्या बाटलीत डोकावून पाहतो, बाटली कपाटावर गाढ झोपलेली असते. बघितलं, या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता नाही, दारू चढली. थोड्या वेळाने मी पुन्हा उठतो, बाटलीने बायको घेतो, बायकोतली दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो, ग्लास बाटलीच्या मोरीत जाऊन धुवून टाकतो, हळूच बाटलीच्या बायकोत डोकावून पाहतो, बायको मोरीत गाढ झोपलेली असते. बघितलं, या बायको सत्या बायकोला पत्त्याने दारू मला अजून चढली. क्या बात आहे, मस्त मस्त. शेवटी बायको बाटली सगळं मिक्स झालं, मोरी पण मिक्स झाली. अच्छा, असं कधी झालंय की काही आपले फ्रेंड्स असतात सुरुवातीला, जेव्हा आपण स्ट्रगल करतो ना, तेव्हा त्यांना विश्वास नसतो आपल्यावर, फ्रेंड्स म्हणा किंवा कोणी आसपासचे, पण जेव्हा फेम मिळालं त्यानंतर ती माणसं परत येतात, म्हणजे ज्यांनी डिमोटिवेट केलेलं असतं ती परत येतात. बघ, मी बोलले होते की हा करेल, असं कधी झालं? हां, असं पण मला या उलट झालं आहे. मी आयुष्यात खूप मित्र कमावले, मला इतके मित्र आहेत ना, म्हणजे औरंगाबादला खूप मित्र आहेत. म्हणजे माझा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे, त्याचं मोठं हॉस्पिटल आहे. माझ्या स्ट्रगलच्या काळात त्याला नेहमी माझं टेन्शन यायचं की याचं काय होईल पुढे. तर त्याने त्याच्या गावी एक मोठी हायवेला एक जागा घेऊन ठेवली आहे. त्या जागेवर त्याने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून ठेवलं होतं की याचं जर इकडं काही नाही झालं तर इथं मी एक हॉटेल टाकणार आणि त्यावर योग्य इथं बसणार आणि तू हॉटेल चालवणार. इथपर्यंत त्यांनी माझ्यासाठी तयारी करून ठेवली होती. असे माझे अनेक मित्र की ज्यांनी मला त्या काळात खूप मदत केली, उमेदीच्या काळात खूप मदत केली. काही मित्र असे पण आहेत की त्यावेळेला आपल्याला बघायचो आणि रस्ता बदलायचे की अरे याला चहा पाजावं लागेल किंवा पैसे मागेल किंवा याला चहा तरी पाजावं लागेल म्हणून रस्ता बदलायचे. आणि आज ते म्हणजे हक्काचं असल्यासारखं आता फोन करतात, रात्री बेरात्री 2 वाजता व्हिडिओ कॉल लावतात, बाकीच्यांना दाखवायला की हा माझा मित्र आहे वगैरे. ते सगळं माहिती आहे, ते सगळ्यांच्या आयुष्यात असतं. पण मला समजून घेणारे आणि मला त्यावेळेला मदत करणारे मित्र खूप मिळाले, खूप. म्हणजे त्यातले काही लोकांची नावं घेतलं तर बाकीच्यांवर अन्याय होईल. खूप मित्र आहेत ज्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. क्या बात आहे दादा. पहिली पॉप्युलॅरिटी म्हणजे आपण काम तर सतत करत असतो, छोटी मोठी कामं, पण फर्स्ट टाइम कधी समजलं बाहेर जाऊन की अरे आपण पॉप्युलर झालो, ती काय मोमेंट होती? मी तेच सुपरस्टार करायचो ना, महाराष्ट्राचा सुपरस्टार. तर तेव्हा मी जनशताब्दी नावाची एक ट्रेन होती जी सिटिंग चेअर कार पूर्ण ती औरंगाबादून निघायची तर मुंबईला सकाळी 6 वाजता निघायची. तर मी त्या रिझर्वेशन असो नसो टॉयलेटजवळ बसून वगैरे प्रवास करायचो. अच्छा. त्या टॉयलेटजवळ एक मोठं पोतं ठेवलं तर पोत्यावर बसून मी प्रवास करत होतो. आणि प्रवास आता मोठा आहे, 7-8 तासाचा, म्हणून पुस्तक वाचत होतो. तर एक जण आला, अरे पोत्यावर नको बसू, वाचलो उठ. तर तेवढ्यात दुसरा पळत आला, थांब इकडे, माझ्या इथं सीट इथं बसा. म्हटलं असं का करताय? मी पाहिलं तुम्हाला टी व्हीत, मस्त काम करताय तुम्हाला लय चांगलं काम मिळणार आहे. पूर्ण रस्ताभर माझ्याशी बोलत होता तो माणूस. आणि ज्या पोत्यावरून मला उठवलं ते पोतं भुईमुगाच्या शेंगा होत्या, ते फोडलं आणि खूप सारे शेंगा माझ्या बॅगमध्ये दिल्या की ठेव, काही रस्त्यात भूक बीक लागली तर खा म्हणून. तर ती माझा पहिला फर्स्ट मोमेंट की जिथं मला कोणीतरी टी व्हीवर काम करतो म्हणून ओळखलं. त्याच्या आधी मी क्राईम डायरीमध्ये काम करायचो. तर क्राईम डायरीत काम करत असताना माझा शाळेतला जुना मित्र तो मला भेटला आणि अचानक गाडी थांबवली त्याने. ते कसं काय झालं, ते कधी झालं? म्हटलं काय ते, तू कधी सुटलास? म्हटलं कुठून? तू जेलमध्ये होता ना? म्हटलं नाही.
मी पाहिलं तू तुझ्या बायकोचा मर्डर केला, ते गळा दारू पाजून त्याचा गळा दाबला वगैरे. म्हटलं अरे मी हे करत असताना कुणी शूटिंग कसं करेल म्हटलं. अरे ते रूपांतर लिहिलेलं असतं, ते क्राईम डायरीमध्ये रिकन्स्ट्रक्ट करतात म्हटलं स्टोऱ्या. असं नसतं, असं कोणी मर्डर करताना शूट नाही करत कोणी. हां मला तेच वाटलं की असं कसं झालं असेल. त्याला खरं असं वाटलं की त्याने घरी सांगितलं की माझा शाळेत माझ्या वर्गात होता, याने मर्डर केला. घरचे पण एवढे येडे की त्यांना वाटलं नाही खरंच चाललंय. म्हणजे तिथं असं रिकन्स्ट्रक्शन रूपांतर असं कोपऱ्यात लिहिलेलं असायचं तरी सुद्धा बऱ्याच लोकांना असं वाटतं की ते खरं आहे, तोच गुन्हेगार आहे, त्यांनीच केलंय सगळं. असं खूप अनुभव येत असे. पहिली फर्स्ट सॅलरी काय होती, म्हणजे आठवते का पहिलं काय मिळालेलं काम करून, फर्स्ट अमाऊंट काय हातात आलेली स्वतःची? मला ते आठवतं मला. ते तर मी जे रस्त्याने ओरडून पेपर विकायचो त्याला एका पेपर मागे 25 पैसे 4 आणे कमिशन असायचं. आणि पेपरची प्राइस किती होती? 1 रुपये. अच्छा, त्याच्यातून 4 आणे आपल्याला मिळायचे. ते ओरडून विकायचे. आणि जे सकाळी जे वाटायचं ते ठरलेले गिराईक होते, ते सगळे पेपर फक्त टाकायचे. त्याची मला 200 रुपये महिना सॅलरी होती. आणि रविवारी जे ओरडून पेपर विकायचो त्याचं मला कमिशन जास्त होतं, 1 रुपया कमिशन होतं, कारण तो पुरवणीवाला पेपर असायचा त्याचं कमिशन. तर त्या दिवशी मग जास्त वेळ मी पेपर वाटायचो. तर पण पहिलं माझं आवडलेलं आणि कमावलेलं बक्षीस म्हणजे कामगार कल्याण नाट्य स्पर्धेत मला जे अभिनयाचं बक्षीस मिळालं होतं 21 रुपये. तेव्हा रोख रक्कम मिळायची पैसे. कामगार कल्याणाला रोख पैसे मिळतात. ते 21 रुपये म्हणजे फारच, म्हणजे असं झालं होतं की त्याची तुलना नाही. हा प्रवास तर मी ऐकला आणि मी जेन्युइनली सांगू का, असं सगळं ऐकलं ना तर मला पण पर्सनली खूप असं मोटिवेटेड फील होतं, कारण मी पण अगदी झिरो उल्हासनगरवरून वगैरे. नाही, मला तुझ्याबद्दलच प्रेक्षकांना सांगायला आवडेल की वीणाने पण तिच्या भाषेवर खूप काम केलं आहे, तिच्या राहणीमानावर दिसण्यावर खूप काम केलं आहे. म्हणजे तिने तिच्या सिरियल्स बघितल्या आहेत, तिचे रियालिटी शोज बघितले आहेत, आणि तिचा जो प्रवास आहे खरं तर खूप वाखाणण्याजोगा आहे. तिने पण तिच्या भाषेवर खूप काम केलं आहे. म्हणजे शिक्षण इंग्रजी भाषेत, घरातलं वातावरण मराठी हिंदी मिक्स अशा वातावरणात वाढूनसुद्धा तिने आज ती इतकी छान मराठी बोलते आणि इतकं छान स्वतःला तिने ग्रूम केलं आहे. त्याबद्दल तुझं पण खूप कौतुक केलं पाहिजे खरं तर. थँक्यू सो मच दादा. आता आम्ही तुम्हाला चला हवा येऊद्यामध्ये बघतोच, त्याचं लिखाण सुरू आहे, पण त्या व्यतिरिक्त काही सुरू आहे? हो, मी आत्ताच एक सिनेमा लिहिला आहे, राजकारण गेलं मिश्चित नावाचा. तर मकरंद अनासपुरे यांनी तो डिरेक्ट केला आहे आणि त्यात त्यांनी महत्त्वाची मुख्य भूमिका पण केली आहे. आणि राजकारणावर आणि पॉलिटिकल सटायर आहे, खूप छान ब्लॅक ह्युमर आहे आणि तो प्रेक्षकांना खूप आवडेल सिनेमा. कारण मला तसं सोशल लिहायला आणि विनोदी लिहायला आवडतं. नुसतंच निखळ विनोदी किंवा नुसतं सोशल असं नाही, दोन्हींचं सरमिसळ असं छान मला आवडतं लिहायला. तर तो सिनेमा चांगला लिहिला गेला आहे. आता येईल तेव्हा कळेल, प्रेक्षकांना आवडेल. आता डेट नाही ठरली आहे म्हणजे त्याची. तुम्हाला तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप मनापासून थँक्यू की तुम्ही आम्हाला वेळ दिला. कारण माझ्यासाठी ना हे नवीन आहे, लाईक एक्सपेरिमेंटल, की जनरली मी त्या बाजूला असते, आज मी या बाजूला आहे. तर जेव्हा तुम्हाला फोन पण केला आणि तुम्ही लगेच म्हणालात की हो करूया, तर मला खूप बरं वाटलं. कारण ह्या मोटिवेशनची गरज आहे. काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करतं आणि मोठ्यांनी सपोर्ट केला की मग ऑटोमॅटिक त्या गोष्टी पुढे जातात. सो त्यासाठी खूप खूप थँक्यू आम्हाला वेळ दिल्याबद्दल. तुझ्या पेंडेंटवर 11 लिहिले का? 11 लिहिलं का? ॲक्च्युली 11 आहे ना, ही आता जर तुम्ही पूर्ण टाईम क्लॉक पाहिला ना तर सिंगल जो डिजिट आहे तो 4 वेळा रिपीट नाही होत. सो दिस इज द लकी नंबर. म्हणजे 11 हा मॅनिफेस्टेशन टाईम आहे. माझी बर्थ डेट आहे 11. क्या बात आहे. अजून मला वेगळं काय पाहिजे? 11 माहिती आहे ना तुम्हाला की हा युनिव्हर्सल मॅनिफेस्टेशन टाईम आहे, की जर 11 तुम्हाला दिसलं ना, सो तुम्ही त्यावेळेला विश मागू शकता. तुमच्याकडे 11 ऑलरेडी आहे, त्यामुळे टाईमची आपका तो जमाना आहे. थँक्यू सो मच दादा वेळ दिल्याबद्दल. मला पण खूप खूप आभार मानायचे की तुम्ही माझ्या घरी आलात एवढ्या शॉर्ट नोटीसवर आणि मला पण थोडीशी प्रसिद्धी मिळवून दिली आणि मला पण बोलतं केलं, मोकळं केलं. हे सांगायचं असतं बऱ्याचदा, पण आपण तुकड्यात सांगतो कोणाला तरी, पण हे एकत्र कोणाला तरी सांगणं हे आपल्याला व्यक्त व्हायला होतं आणि मग नवीन ऊर्जा निर्माण होते. म्हणजे जसं फ्लश असतं ना, एकदा पाणी गेलं की नवीन भरतं तिथं, तसं तुम्ही मला फ्लश केलं सगळं इमोशनली, असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. तुम्हाला आपला हा आजचा एपिसोड कसा वाटला हे मला नक्की सांगा. तोपर्यंत लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पुढे कोणत्या सेलिब्रिटीला बघायचं आहे हे मला नक्की सांगा. आणि योगेश दादाचं खरंच मनापासून थँक्यू.